नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या या व्हिडिओमध्ये। विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर 5 इयर लॉ सीईटीची एक्झाम दिली असेल तर तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची आणि एक बिग अनाउन्समेंट आजच सीईटी सेलच्या वेबसाईटवरती रिलीज झाली आहे। आणि ती म्हणजे तुम्ही जर 5 इयर LLB सीईटी दिली असेल आणि त्या सीईटीसाठी आलेली जी आन्सर की होती त्या आन्सर कीवरती तुम्ही जर काही ऑब्जेक्शन घेतले असेल किंवा तुम्हाला परीक्षेला आलेले जे क्वेश्चन्स होते त्याच्यामध्ये काही चुका झाल्या आहेत असं जर तुम्हाला वाटत असेल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे। आणि विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की LLB 5 इयर्ससाठी 24 मे 2026 ते 26 मे 2026 या दरम्यान सीईटी सेलने ऑब्जेक्शन ट्रॅकर हे चालू केलं होतं। आणि त्या दरम्यान विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या प्रश्नावरती उत्तरावरती आन्सर कीवरती जे पण ऑब्जेक्शन घेण्याचं सांगितलं होतं आणि त्या विद्यार्थ्यांनी किंवा बऱ्याच अशा विद्यार्थ्यांनी यावरती ऑब्जेक्शन देखील घेतलेलं आहे। तर या संदर्भातच जे ऑब्जेक्शन रिड्रेसल आहे ते आज सीईटी सेलने रिलीज केला आहे आणि या ऑब्जेक्शन रिड्रेसलवरती आज आपण पूर्णपणे चर्चा करणार आहोत। आणि तसेच LLB 5 इयरचा रिझल्ट नेमका कधी लागेल हे सुद्धा आपण बघूया। विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी बघा, सीईटी सेलच्या वेबसाईटवर आल्यानंतर अनाउन्समेंट नावाचा हा जो सेक्शन आहे तर यामध्ये सगळ्यात शेवटी दिलेला आहे ऑब्जेक्शन रिड्रेसल नोटीस फॉर द LLB 5 इयर सीईटी। तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हेच डिस्कस करणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर वाटत असेल की या क्वेश्चन्समध्ये काही चुका आहेत आणि ती बदलून आता आलेली आहे म्हणजेच की ऑब्जेक्शन रिड्रेसल नोटीस पूर्ण आलेली आहे तर आजचा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच बघा। तर या ठिकाणी बघा, याला आपण क्लिक करूया। क्लिक केल्यानंतर अशा प्रकारची PDF आलेली आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, ही आहे MAH LLB 5 इयर सीईटीची ऑब्जेक्शन रिड्रेसल नोटीस। जसं की आपल्याला माहिती आहे की 8 तारखेला 5 इयर लॉ सीईटीची एक्झाम ही 2 बॅचेसमध्ये झाली होती आणि 24 ते 26 मे या दरम्यान ऑब्जेक्शन ट्रॅकर चालू केलं होतं आणि त्या दरम्यान विद्यार्थ्यांना खूप साऱ्या प्रश्नांवरती ऑब्जेक्शन देखील आलेले आहेत। तर तेच ऑब्जेक्शन यामध्ये कशा प्रकारे रिड्रेसल केलेले आहे ते आपण बघूया। तर टोटल नंबर ऑफ ऑब्जेक्शन्स किती आहे? 90 आणि त्यापैकी 27 ऑब्जेक्शन काय होते? युनिक होते। आणि या 27 ऑब्जेक्शन पैकी फक्त एकच असं आहे जे सीईटी सेलने अप्रूव्ह केलेलं आहे आणि बाकीचे जे होते ते अप्रूव्ह झालेले नाही। आता या ठिकाणी बघा, जर आपण डिटेलमध्ये पाहिलं तर यामध्ये बघा, नंबर 3 मध्ये जे 8 मे 2026 ची मॉर्निंग बॅच होती त्यामध्ये लॉजिकल अँड ॲनालिटिकल रिझनिंग यामधील जे क्वेश्चन आयडी आहे 21-11-58 तर याविषयी असणारं जे ऑब्जेक्शन होतं ते सीईटी सेलने अपडेट केलेलं आहे आणि या ठिकाणी सीईटी सेलने त्यांची जी आन्सर की होती ती अपडेट केली आहे। आणि त्यानंतर इतर कोणत्याही प्रश्नामध्ये कुठलाही बदल सीईटी सेलने केलेला नाहीये। विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये जो 21-11-58 हे जे ऑब्जेक्शन आयडी होतं तर हेच फक्त सीईटी सेलने ॲक्सेप्ट केलं आहे, अप्रूव्ह केलेलं आहे आणि इतर कोणत्याही ऑब्जेक्शनमध्ये सीईटी सेलने कोणताही बदल या ठिकाणी केलेला नाही। म्हणजेच तुम्ही जर ऑब्जेक्शन घेतलं असेल आणि ते ऑब्जेक्शन 8 मे 2026 च्या मॉर्निंग शिफ्टमधील लॉजिकल अँड ॲनालिटिकल रिझनिंगच्या 21-11-58 या प्रश्नाबाबत असेल तर तुमचं ते ऑब्जेक्शन या ठिकाणी ॲक्सेप्ट झालेलं आहे आणि सीईटी सेलने त्याची आन्सर की अपडेट केलेली आहे। आणि या व्यतिरिक्त सीईटी सेलने कोणत्याही प्रश्नामध्ये किंवा आन्सर कीमध्ये बदल केलेला नाहीये। तर अशा पद्धतीने या ठिकाणी फक्त एकच ऑब्जेक्शन ॲक्सेप्ट करण्यात आलेला आहे आणि याच रिलेव्हंट चेंज देखील या ठिकाणी सीईटी सेलने केलेला आहे। आणि विद्यार्थी मित्रांनो, आता याची पुढची स्टेप काय असेल तर आता डायरेक्ट तुमचा 5 इयर इंटिग्रेटेड कोर्सचा रिझल्ट लागणार आहे आणि हा जो तुमचा रिझल्ट आहे तर तो येत्या 15 दिवसात कधीही लागण्याची शक्यता आहे। तर तुम्ही रेग्युलरली सीईटी सेलची वेबसाईट चेक करत राहा जेणेकरून तुम्हाला अपडेट मिळेल। आणि त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला त्याचा मेसेज देखील येईल आणि जेव्हा तुम्हाला त्याचा मेसेज येईल तर तेव्हाच तुम्ही सीईटी सेलचं पोर्टल चेक करायला विसरू नका। तर विद्यार्थी मित्रांनो, अशाच प्रकारे आजच्या या सेशनमध्ये आपण 5 इयर इंटिग्रेटेड कोर्सचा ऑब्जेक्शन रिड्रेसल हा पूर्णपणे डिस्कस केलेला आहे। विद्यार्थी मित्रांनो, या संदर्भात तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच विचारा आणि अशाच नवनवीन अपडेट्ससाठी रेग्युलरली स्टडी डायरीज यूट्यूब चॅनल बघत चला, फॉलो करा। धन्यवाद।